हॅलो गाईज, आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी मी साबुदाणा घेतला, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं। पाणी ॲड केल्यानंतर आपण ते रात्रभरासाठी तसंच भिजत ठेवणार आहोत, कारण की ते छान फुललेलं पाहिजे। सकाळी आपण त्याला बघणार आहोत। आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्याला झाकून रात्रभरासाठी तसंच ठेवून देऊ। चला, आता सकाळ झालेली आहे, आपण बघूया कसं ते फुललेलं आहे। छान मस्तपैकी फुललं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत। आधी तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून घेता येते। शेंगदाणे छान भाजल्यानंतर आपण त्यांना छान थंड करण्यासाठी पण ठेवणार आहोत काही वेळासाठी। आणि इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि थंड होण्यासाठी मी ठेवलेले आहेत। थंड झाल्यानंतर आपण तोपर्यंत काय काय वस्तू लागणार आहेत ते सांगते मी तुम्हाला। आलू लागणार आहेत, त्याला छान कट करून घेतलं। मिरची लागणार आहे, 2 ते 3 मिरची। सांबार म्हणजेच कोथिंबीर आणि कढीपत्ता। तोपर्यंत मिक्सी पॉटमध्ये मी ते थंड झालेले शेंगदाणे आता मिक्सीमधून काढून घेणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे। बारीक झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत। त्यासाठी सर्व काही साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, ते आपण आता सुरुवात करूया। आधी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण त्यामध्ये इथे तेल गरम होण्यासाठी मी ठेवते। तोपर्यंत आपण आपल्याजवळ जो पण साबुदाणा आहे ना, त्याच्यामध्ये आपला कूट ॲड करून घेऊया। तो कूट ॲड करून झाल्यानंतर त्याला मिक्स करून घेऊया छान पद्धतीने। मिक्स झाल्यानंतर त्याला तसंच ठेवू थोड्या वेळासाठी आणि आधी फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी आपलं तेल गरम झालं आहे की नाही आधी चेक करू। आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची आणि आलू मिक्स करणार आहोत। छान आपण त्याला खारवळ करून घेऊ। छान तडतडले पाहिजे। आलू पण छान शिजवून घेऊ आणि त्याला आलू, मिरची आणि कढीपत्ता छान शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो मिक्स केलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो घालणार आहोत। तो साबुदाणा घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर आपण त्याला काही 2 मिनटासाठी फोडणीला झाकून ठेवणार आहे आणि बघणार आहे आपला साबुदाणा इथे मस्तपैकी वाफरलेला आहे आणि मस्त तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे खाण्यासाठी। याच्यावर आपण आपल्याला जर घालायची असेल तर आपण कोथिंबीर घालू शकतो। मी इथे घालणार आहे कोथिंबीर आणि त्याला जळलेलं नाही दिसलं पाहिजे।